श्री गणेशाय नमः. आजचं आपल्या या चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आपण श्री स्वामी समर्थांच्या चरित्रातील श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथावर बोलतो आहोत आणि आज आपण 8व्या अध्यायावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, अगदी 8वा अध्याय. मागच्या वेळी आपण विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची गोष्ट पाहिली होती. स्वामींनी त्यांना कसे अनुभव दिले ते. आता कथा पुढे सरकतीये. स्वामी आता अक्कलकोटमध्ये आहेत आणि ती नगरी एकदम काय म्हणतात त्याला, भक्तीने भारलेली आहे असं वर्णन आहे. हो, अगदी वैकुंठासारखी भासते आहे असं ओवीत म्हटलंय. तिथे एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं स्वामींच्या येण्याने. आणि आज आपण एका विशिष्ट भक्ताच्या अनुभवावर जास्त लक्ष देणार आहोत. निजाम सरकारचे दफ्तरदार होते ते राजे रायबहादूर शंकरराव. शंकरराव. हो, त्यांच्याबद्दल विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सगळं काही होतं. म्हणजे 6 लाखांची जहागीर होती तेव्हा. अमाप संपत्ती, कुटुंब, मानमरातब काही कमी नव्हतं. काहीच नाही. पण तरीही ते एका मोठ्या त्रासातून जात होते. आणि इथेच खरी उत्सुकता आहे की सगळं असूनही इतकं दुःख का. बरोबर. हाच तर कथेचा महत्वाचा भाग आहे. तर मग आपण शंकररावांच्या या कथेच्या खोलात जाऊया. त्यांची नेमकी समस्या काय होती आणि त्या काळात या गोष्टी कशा पाहिल्या जायच्या, इथून सुरुवात करूया. अगदी. ही कथा फक्त एका व्यक्तीची नाहीये. म्हणजे त्यातून आपल्याला त्यावेळची श्रद्धा, लोकांचे दुःख आणि मग दैवी मार्गदर्शनाचा जो शोध असतो ना, त्यावर प्रकाश पडतो. हो. आपण पाहिलं की शंकररावांकडे प्रचंड ऐश्वर्य होतं. 6 लाखांची जहागीर म्हणजे त्या काळात विचारही करू शकत नाही आपण. इतकी मोठी संपत्ती होती ती. सगळी सुख होती त्यांच्याकडे. पण ग्रंथात स्पष्ट लिहिलंय की त्यांना एका तीव्र ब्रह्मसंबंध बाधेने ग्रासलं होतं. ब्रह्मसंबंध? हा काय प्रकार असतो म्हणजे बघा, त्या परंपरेनुसार ही एक प्रकारची खूप तीव्र अशी आध्यात्मिक किंवा अदृश्य बाधा मानली जायची, जी माणसाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर खूप त्रास द्यायची. अच्छा. अनेकदा लोक ह्याचा संबंध पूर्वकर्मांशी जोडायचे किंवा मग अतृप्त आत्मे वगैरे तशा कल्पना होत्या. शंकररावांच्या बाबतीतही हे त्यांच्या पूर्वकर्मामुळे होतं असं थोडं सूचित केलेलं आहे. त्यामुळे त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. म्हणजे असून अडचण नसून खोळंबा म्हणतात तसं झालं होतं. एवढं वैभव पण त्याचा उपभोग नाही. ग्रंथातलं वर्णन तर अंगावर काटा आणणार आहे. काय वर्णन आहे? की त्यांना रात्रंदिवस चैन नव्हतं. शरीर सुकून गेलं होतं. अन्न पाणी काही गोड लागत नव्हतं. कशातच मन रमत नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपच येत नव्हती त्यांना. सतत चिंतेने होरपळून निघत होते असं म्हटलंय. म्हणजे बाहेरून सगळं छान दिसतंय पण आतून माणूस पूर्णपणे खचलेला. हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे इथे. हो ना. आणि मग यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे जे शक्य होतं ते सगळं करून पाहिलं त्यांनी. काय केलं त्यांनी? अनेक प्रकारची अनुष्ठानं केली. म्हणजे विशिष्ट देवांची कृपा व्हावी म्हणून जे कडक नियम पाळून विधी करतात, जपतप करतात, ते सगळं केलं. ब्राह्मणांना जेवण घातलं. त्याला संतर्पण म्हणतात. हो, संतर्पण. भरपूर दानधर्म केला. का तर फक्त आरोग्य मिळावं, ही व्याधी, हे दुःख कसंही करून जावं म्हणून. पण या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही असं दिसतंय. नाही, काहीच नाही. परिस्थिती इतकी वाईट झाली होती की ते अगदी संसार सुखालाच कंटाळले होते. म्हणजे जगणंच नकोसं झालं होतं त्यांना. अरे बापरे. आणि शरीरावर कृष्णवर्ण चढला होता असं वर्णन आहे. म्हणजे शारीरिक त्रास तर होताच, पण त्यांचं मानसिक खच्चीकरण किती झालं असेल याची कल्पना येते. निराशा पूर्णपणे घेरून टाकलं होतं त्यांना. निराशेने. इथे एक गोष्ट आहे जी त्यावेळच्या लोकांच्या विचारांवर प्रकाश टाकते. ग्रंथात म्हटलंय, विधीने लेख भाली लिहिला तो न चुके कवणाला. हो, बरोबर. तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की, म्हणजे जे नशिबात लिहिलंय ते भोगावं लागणारच. हा विचार म्हणजे नशिबाला दोष देणं किंवा पूर्वकर्माचे भोग अटळ आहेत, ही भावना त्या काळात खूप खोलवर रुजलेली होती असं वाटतं. अगदी. आणि यामुळे कसं होतं की शंकरराव प्रयत्न तर करत होते, पण कुठेतरी आतून एक हतबलता होती की खरंच यातून सुटका होईल का. बरोबर. मग अशा वेळी माणूस आधारासाठी इकडे तिकडे बघतो. कोणीतरी मदत करेल, कोणीतरी मार्ग दाखवेल. हो, त्यांच्या मनातही तोच विचार आला. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासूनी ऐसा कोण समर्थ. हा प्रश्नच किती अर्थ आहे बघा. कोण आहे जो मला यातून बाहेर काढू शकेल. आणि याच विचारातून मग त्यांना एका ठिकाणाची आठवण झाली. हो, श्री गाळंगापूर, प्रसिद्ध दत्तक्षेत्र. त्यांनी ठरवलं की तिथे जायचं.
अहोरात्र दत्त सेवा करायची, पुन्हा अनुष्ठान करायचं. म्हणजे इथे ते स्वतःच्या उपायांपेक्षा आता देवावर जास्त भरोसा ठेवायला लागले. बरोबर. एक प्रकारे त्यांनी आता दिशा बदलली आणि लगेच म्हणजे तात्काळ ते पत्नीसह गाणगापूरला गेले आणि स्वतः अनुष्ठानाला बसले. तिथे त्यांनी किती काळ सेवा केली असेल? जवळजवळ 3 महिने. हो, ही गोष्ट पण महत्वाची आहे. 3 महिने. हो, 3 महिने त्यांनी अत्यंत निष्ठेने सेवा केली. एवढे प्रयत्न केल्यावर, एवढं समर्पण केल्यावर काहीतरी प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असणारच. आणि मिळाला प्रतिसाद? हो, मिळाला. पण तो जरा वेगळ्या प्रकारे मिळाला. म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. त्यांना एका रात्री स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात? अच्छा. काय दृष्टांत होता? स्वप्नात त्यांना स्पष्टपणे सांगितलं गेलं की अक्कलकोटी जावेत वा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दुरी. म्हणजे गाणगापूर सोडून अक्कलकोटला जा आणि तिथे स्वामी समर्थांची सेवा कर असं सांगितलं गेलं. अगदी थेट आदेश मिळाला. हा त्यांच्या कथेमधला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. अनपेक्षितपणे आलेला. पण गंमत अशी आहे की शंकररावांची स्वामी समर्थांवर आधीपासून काही श्रद्धा नव्हती असं पण ग्रंथात म्हटलंय. हो, हे खरंय. त्यामुळे या स्वप्नावर त्यांचा लगेच विश्वास बसला नाही. मला हे खूप स्वाभाविक वाटतं. म्हणजे इतके दिवस एका ठिकाणी इतकी सेवा केल्यानंतर अचानक कोणीतरी स्वप्नात येऊन सांगतं की इथे नाही, दुसरीकडे जा, तर पटकन विश्वास बसणार नाही. अगदी बरोबर. आपण जिथे एवढे कष्ट घेतलेले असतात तो मार्ग सोडून अचानक दुसऱ्या अपरिचित मार्गावर जायला मन तयार होत नाही पटकन. मग त्यांनी काय केलं? त्यांनी गाणगापूर सोडलं नाही. ते तिथेच राहिले आणि त्यांनी अजून एक अनुष्ठान सुरू केलं. अच्छा, म्हणजे जणू ते त्या दृष्टांताची परीक्षाच घेत होते की काय? किंवा अजूनही स्वतःच्या प्रयत्नांवरच जास्त विश्वास ठेवत होते असं म्हणू शकतो आपण. पण मग काय झालं? नियतीला काहीतरी वेगळंच हवं होतं असं दिसतंय. हो ना, कारण त्यांना पुन्हा तसाच स्वप्न दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावेत वा. परत सेम दृष्टांत? हो. आता मात्र 2दा स्पष्ट संकेत मिळाल्यावर त्यांना कुठेतरी वाटलं की यातच आपलं हित आहे. कधी कधी आपल्याला जे हवं असतं त्याऐवजी जे आपल्यासाठी गरजेचं असतं तिकडेच दैवी शक्ती आपल्याला नेत असते, असं काहीसं झालं असावं. बरोबर. हा दुसरा दृष्टांत त्यांच्यासाठी निर्णायक ठरला. ओवीत म्हटलंय ना, हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. म्हणजे शेवटी त्यांनी मनाला समजावलं की आता दैवी संकेत मानायला हवा. हो, स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा आणि दैवी संकेतांचं महत्त्व कुठेतरी त्यांना पटलं असावं. आणि त्यांनी मग पत्नीसह अक्कलकोटला जायचा निर्णय घेतला. हा त्यांच्या प्रवासातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे स्वतःच्या प्लॅनिंगकडून दैवी मार्गदर्शनाकडे वळण्याचा. आणि मग ते पोहोचले अक्कलकोटला. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की ती नगरी वैकुंठासारखी झाली होती. मग शंकररावांसारखा माणूस जो इतका त्रस्त आहे, निराश आहे, त्याला तिथे गेल्यावर काय अनुभव आला असेल? कसं वाटलं असेल त्यांना त्या वातावरणात? त्याचं वर्णन खूप सुंदर केले ग्रंथात. शंकरराव जसे अक्कलकोट नगरात आले, त्यांनी काय पाहिलं तर तिथले सगळे लोक, सामान्य लोक सुद्धा स्वामींचे एकदम निस्सीम भक्त झाले आहेत. अच्छा. प्रत्येकाच्या तोंडी स्वामींचं नाव आहे, स्वामींच्या लीला, त्यांचं चरित्र याचं कीर्तन सुरू आहे. स्वामीच त्यांचं मुख्य दैवत बनले आहेत. हे वातावरण त्यांनी स्वतः अनुभवलं. म्हणजे भक्ती फक्त मंदिरात किंवा मठात नव्हती, तर ती पूर्ण शहरात लोकांच्या रोजच्या जगण्यात उतरली होती. अगदी. घरातली कामं करताना सुद्धा, म्हणजे म्हटलंय की तिथले स्त्री पुरुष घरात कामधंदा करताना सुद्धा एकमेकांना प्रेमाने स्वामींची चरित्र सांगायचे. काय छान कल्पना आहे ही. म्हणजे नुसतं ऐकूनच कसं प्रसन्न वाटतं. हो ना. आणि ही भक्ती फक्त बोलण्यापुरती नव्हती, कृतीत पण होती. अनेक लोक सकाळी लवकर स्नान वगैरे करून पूजेचं साहित्य घेऊन स्वामींच्या दर्शनाला, त्यांच्या चरणी काहीतरी अर्पण करायला मोठ्या उत्साहाने लगबगीने जाताना दिसत होते. जणू काही पूर्ण शहराचा दिवसच स्वामींपासून सुरू होत होता. बरोबर. संपूर्ण शहराचा केंद्रबिंदू स्वामी बनले होते. आणि एका ओवीत ती सुंदर उपमा आहे, महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून. हो, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. ही ओवी त्यावेळच्या सेवेकऱ्यांबद्दल आहे. शंकर आणि विष्णू नामाचे दोघे जण सेवा करत होते. हा. कवी कल्पना करतोय की जणू काही महाराष्ट्र भाषा हे एक सुंदर उद्यान आहे आणि त्यातून निवडक कमळाची फुलं, म्हणजे सुंदर अर्थपूर्ण अशी स्तोत्र, पद किंवा रचना हे दोघे जण निवडून स्वामींच्या चरणी अर्पण करत आहेत, त्यांची पूजा करत आहेत. वा, किती सुंदर रूपक आहे. हो, हे त्या ठिकाणच्या भक्तीची पातळी दाखवतं, त्या सेवेतलं सौंदर्य दाखवतं. आता विचार करा, अशा वातावरणात
जिथे प्रत्येकजण स्वामींच्या रंगात रंगलेला आहे, जिथे हवा सुद्धा भक्तीने भारलेली वाटतेय, तिथे शंकररावांसारख्या त्रस्त माणसाला पोहोचल्यावर काय वाटलं असेल? नक्कीच त्यांना एक वेगळा दिलासा मिळाला असेल, एक आशेचा किरण दिसला असेल. हो, त्यांच्या स्वतःच्या दुःखाच्या पलीकडे काहीतरी खूप मोठं, खूप आश्वासक आहे याची जाणीव त्यांना त्या वातावरणात नक्कीच झाली असेल. खरंच हा प्रवास विलक्षण आहे शंकररावांचा. तर आपण आज श्री स्वामी चरित्र सारामृतच्या 8व्या अध्यायातील शंकररावांच्या कथेचा एक आढावा घेतला. प्रचंड संपत्ती, सत्ता सगळं काही असूनही ब्रह्मसंबंध नावाच्या एका गूढ आणि तीव्र व्याधीने ते ग्रासले होते. त्यांनी स्वतःचे अनेक प्रयत्न केले, अनुष्ठानं, दानधर्म, पण ते सगळे निष्फळ ठरले. मग ते आशेने गाणगापूरला गेले. हो, तिथे जवळजवळ 3 महिने कठोर सेवा केली. तरीही त्यांना स्वप्नातून दृष्टांत मिळाला तो अक्कलकोटला जाण्याचा आणि स्वामींची सेवा करण्याचा. बरोबर. सुरुवातीला थोडा संकोच वाटला त्यांना, पण दुसऱ्यांदा जेव्हा तोच संकेत मिळाला तेव्हा ते शेवटी पत्नीसह अक्कलकोटला आले. आणि तिथे त्यांना काय अनुभवलं तर एक असं नगर जे स्वामींच्या भक्तीने पूर्णपणे भारावून गेलं होतं, जणू वैकुंठच. अगदी, जिथे प्रत्येक जण स्वामींच्या नामस्मरणात आणि लीलांच्या कथनात रमलेला होता. म्हणजे हा अध्याय फक्त एका व्यक्तीची कहाणी नाही सांगत, तर श्रद्धेची शक्ती किती मोठी असू शकते, योग्य वेळी दैवी मार्गदर्शन कसं मिळतं आणि परिस्थिती कितीही वाईट असली तरी कुठेतरी आशेचा किरण असतोच हे दाखवून देतो. अगदी बरोबर. ही कथा अनेक विचारांना चालना देते खरं तर. आणि या अध्यायाच्या शेवटी एक प्रश्न मनात येतोच, जो शंकररावांच्या अनुभवावर आधारित आहे. काय प्रश्न? की आयुष्यात जेव्हा खूप कठीण म्हणजे अगदी असह्य परिस्थिती येते, तेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नांवर किती जोर द्यायचा आणि दैवी संकेत किंवा श्रद्धेचा मार्ग यावर किती अवलंबून राहायचं, या दोन्हीमध्ये तो बॅलन्स, तो समतोल कसा साधायचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. शंकररावांनी बघा, आधी स्वतःचे सगळे प्रयत्न केले, ते फेल गेले. मग त्यांना दृष्टांत मिळाला ज्यावर त्यांनी आधी विश्वास ठेवला नाही, पण शेवटी त्याच मार्गाने गेले. त्यांची व्याधी त्यांच्या पूर्वकर्मामुळे होती असं ग्रंथ सांगतो. मग त्यातून सुटका मिळायला फक्त त्यांचे प्रयत्न पुरेसे होते का, की त्यासाठी स्वामींसारख्या समर्थ सद्गुरूंची कृपा आणि योग्य वेळी मिळालेल्या संकेताची जोड ती गरजेची होती? कर्म, प्रयत्न आणि कृपा यांचं नातं काय असावं यावर विचार करायला लावणारी कथा आहे ही. अगदी. नक्कीच हा एक असा मुद्दा आहे ज्यावर प्रत्येकाने कधी ना कधी विचार करायला हवा. प्रयत्न आणि श्रद्धा यांच्यातला तो सुवर्ण मध्य कसा साधायचा हे एक सततचं चिंतन आहे खरं तर. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती.